हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे? राहुल गांधींचा सवाल. विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर करण्याचा दिला इशारा. $39 लाख मतं बिहारमध्ये जातील. संजय राऊतांचा खोचक टोला. तर ईव्हीएम बंद करत मतपत्रिकेवरती निवडणूक घेण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसचं नाव पुसून टाकलं जाईल. राहुल गांधींनी केवळ पराभवाचं चिंतन करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार. ऑपरेशन टायगरची अरविंद सावंतांनी काढली हवा. पायाखालची वाळू सरकल्यानं जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप. शिवसेना हा भाजपच्या पोटातला अपेंडिक्स. संजय राऊतांची खोचक टीका. तर ठाकरे गट हा काँग्रेसच्या शरीरातला मूळव्याध म्हणत नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर. हेल्मेटनं मारहाण करत जीव घेतलेल्या आरोपींविरोधात अद्यापही गुन्हा दाखल नाही. नितेश राणेंनीही घेतली पीडित कुटुंबाची भेट. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची अपहरणानंतर हत्या. एका आरोपीला सुरतमधनं अटक. महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. नाशिकच्या दिंडोरी भागात बिल्डरच्या घरावर गोळीबार करत दगडफेक. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपींना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान. शिवभोजन थाळी बंद करण्यावरनं नाना पटोलेंची सरकारवर टीका. गोरगरिबांच्या पोटात अन्न जाऊ नये म्हणून हे सरकार काम करत असल्याची टीका. सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारकडनं केंद्राला प्रस्ताव. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी. याआधी दिली होती 2दा मुदतवाढ. प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात आग लागल्यानं खळबळ. आगीवर नियंत्रणाचे शर्थीचे प्रयत्न. सुदैवानं जीवितहानी नाही.